शांती. आज आहे 8/8/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, पिता, टीचर आणि सद्गुरू हे 3 शब्द लक्षात ठेवा तर अनेक विशेषता येत जातील. प्रश्न पहिला, कोणत्या मुलांची प्रत्येक पावलाला पद्मांची कमाई जमा होत राहते? उत्तर आहे, जी मुले आपले प्रत्येक पाऊल सेवेमध्ये पुढे नेत राहतात तेच पद्मांची कमाई जमा करतात. जर बाबांच्या सेवेमध्ये आपली पावले उचलली नाहीत तर पद्म कसे मिळतील? सेवाच पावलागणित पद्म देते, याद्वारेच पद्मा पदमपती बनता. प्रश्न दुसरा, कोणत्या रहस्याला जाणल्या कारणाने तुम्ही मुले सर्वांचे कल्याणकारी बनता? उत्तर आहे, बाबांनी आम्हा मुलांना हे रहस्य समजावून सांगितले आहे की सर्वांची ही एकच हट्टी अर्थात ठिकाण आहे. इथे सर्वांना यायचेच आहे. हे अतिशय गूढ रहस्य आहे. या रहस्याला जाणणारी मुलेच सर्वांची कल्याणकारी बनतात. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये खूप युक्तीने चालायचे आहे. कोणाला नाराज देखील करायचे नाही. पवित्र देखील जरूर बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, एका बाबांकडून अविनाशी ज्ञान रत्नांचे दान घेऊन आपली बुद्धिरूपी झोळी भरपूर करायची आहे. बुद्धीला भटकू द्यायचे नाही. पैगंबर अर्थात संदेशवाहक बनून सर्वांना बाबांचा पैगाम अर्थात संदेश द्यायचा आहे. आजचे वरदान आहे, बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे सर्व आसक्तींपासून मुक्त राहणारे सच्चे राज ऋषी भव. स्पष्टीकरण आहे, राज ऋषी अर्थात एका बाजूला राज्य, दुसऱ्या बाजूला ऋषी म्हणजेच बेहदचे वैरागी. जर कुठलीही, मग स्वतःमध्ये असो किंवा व्यक्तीमध्ये असो किंवा वस्तूमध्ये असो, कशातही आकर्षण असेल तर राज ऋषी नाही. ज्यांना संकल्पामध्ये देखील थोडे जरी आकर्षण असेल त्यांचे पाय 2 नावेमध्ये आहेत. मग ते ना इकडचे राहतील ना तिकडचे. म्हणून राज ऋषी बना, बेहदचे वैरागी बना अर्थात एक बाबा दूसरा न कोई. हा धडा पक्का करा. स्लोगन आहे, क्रोध अग्नीचे रूप आहे जे स्वतःला देखील जाळते आणि दुसऱ्यांना देखील जाळते. ओम शांती.